मी श्रद्धा टपाल. टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. मौजे दसई ओजीवले येथील रंजना बाळकृष्ण केदार यांची मुलगी छकुली हिने सासरच्या मंडळीच्या जाचाला कटाळून आत्महत्या केली असल्याची दुर्दैवी घटना घडली असून परिसरात शोककळा पसरली आहे. रंजना बाळकृष्ण केदार यांची मुलगी छकुली हरड हिचे लग्न 1 मे 2025 रोजी कैलास हरड यांच्या बरोबर झाले. तेव्हापासून त्यांनी सांगितले की छकुली तुझा बापाकडून 20 लाख रुपये ब्लॉक घेण्यासाठी घेऊन ये असा तगादा लावला होता. छकुली हिने सांगितले की माझ्या वडिलांची वडापावाची गाडी आहे, ते कुठून पैसे देणार आहे असे त्यांनी सांगितलं. त्याप्रमाणे छकुलीला घरातून हाकलून दिले. त्यानंतर ती पिंपळघर येथे आली. तिचा नवरा कैलास हरड, राजेश हरड, जाऊबाई पिंकी हरड यांनी सांगितले की माहेरून 20 लाख रुपये घेऊन ये, तेव्हाच घरी असं दम दिला होता. त्याप्रमाणे तिचा भाऊ सूरज केदार यांनी किन्हीवली येथे घरी सोडून दिनांक 13 जुलै 2025 रोजी दुपारी तिने घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत किन्हीवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. टिटवाळा न्यूजसाठी राजेश भांगे, मुरबाड. माझी बहीण, लहान बहीण छकुली, तिचं 1 मेला लग्न झालं होतं. लग्न दसई या गावी झालं होतं. गेली 2 महिने तिच्या सासरची लोक तिला शारीरिक मानसिक छळ करत होते. तिच्याकडे पैशांसाठी मागणी करत होते वारंवार. लास्ट टाइम तिला 20 लाखाची मागणी केली होती. ती माझ्या वडिलांनी आणि भावाने पूर्ण न केल्यामुळे तिला मारहाण केली आणि तिला फाशीसाठी प्रवृत्त केलं. तर यासाठी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे प्लीज. सासरच्या लोकांचं नाव आहे तिचे पती कैलास हरड, तिचे दीर राजेश हरड, तिची जाव पिंकी हरड म्हणजे जयश्री हरड आणि तिची सासू रमाबाई. या लोकांनी तिला फाशी घेण्यास प्रवृत्त केलं. तर याला न्याय मिळाला पाहिजे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.